श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 6. प्रयाग येथून श्री तेथील मंडळींसह अयोध्येला गेले असावेत. तेथे थोडे दिवस राहिले व त्यातच 1-2 दिवस नैमिषारण्यात एकटेच जाऊन आले. अयोध्येत असताना एकाच सकाळी पाय धुत असताना श्री म्हणाले, माझी आई येथे राहिली आहे, तिचे सोबतीस कोणी राहावयास कबूल आहे का? त्यावर दैवडीची जानकीबाई असावी, तिने कबूल केले. खरेच का, असे श्रींनी विचारले. अगदी आनंदाने राहीन म्हणाली. बरे आहे, असे श्री म्हणाले. त्याच रात्री तिला 2 जुलाब झाले व खरोखरच ती बाई कायमची तेथे राहिली. भाऊसाहेब सांगत होते की अयोध्येत एक महंत श्रींस भेटले व म्हणाले, तुमची जागा रिकामी आहे, तुम्ही केव्हा येणार? त्यावेळी भाऊसाहेब वगैरे मंडळी जवळ होती. लवकरच येतो, काय करावे ही मंडळी सोडित नाहीत, असे श्री म्हणाले. नंतर मंडळी काशीस येऊन 1/9/1905 हरद्यास आली. हरदा येथे काही दिवस राहून श्री महाराजांनी आम्हा सर्वांस इंदूरला पाठवले. भाऊसाहेबांनी जुळली तर नोकरी करावी व मी मेडिकल स्कूलमध्ये जावे असे ठरले. त्याप्रमाणे काही महिने मी त्या शाळेत जात होतो. भाऊसाहेबांनी सांगितले की पगार अमकाच मिळाला तर काही दिवस नोकरी करावी. पगाराचे जुळले नाही व त्यांनी नोकरी धरली नाही. भाऊसाहेब हरद्यास परत गेले. सन 1906 गुरुपौर्णिमेकरता मी हरद्यास गेलो. त्यावेळी त्या शाळेसंबंधी मला विचारले. त्यावेळी डिसेक्शन प्रेताश्यून करीत होतो. हे सांगितल्यानंतर धर्म सोडून असली विद्या नको असे म्हणाले व पुन्हा परत पाठवले नाही. हे सर्व करण्यात काय हेतू होता हे कळत नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट काय हेतूने करत हे कोणासच कधी कळले नाही. पण त्यात आपले हिताचे असले पाहिजे यात शंका नाही. श्री गुलाबराव महाराज त्यावेळी हरद्यास आले होते. श्री महाराजांच्याकडे बरेच वेळा येत असत. त्यांस औषधीची माहिती फार होती. मी त्यांच्याकडे एकदा गेलो असता माझे डोके त्यांनी तपासले व म्हणाले, याला वैद्यकीय ज्ञान येईल, पण पुण्याई कमी आहे. अमका 1 गायत्री जप करावा. हे सर्व श्रींनी सांगितले. श्री म्हणाले, त्यातला जप तेवढा करावा. मी वैद्यकीय तुला एका रात्रीत शिकवीन. मला अतिशय आनंद झाला. श्री महाराज मी स्वतः शिकवीन म्हणाले, हेच भाग्याचे वाटले. ती रात्र अजून आलेली नाही व ती पुढे यापुढे नाही आली तरी मला त्याचे काही वाटत नाही. यात श्रींचे आपलेपणाचे प्रेम होते. श्री महाराजांची स्वारी एकदा नैमिषारण्यात जातो म्हणून 24/10/1906 रोजी निघाली. बरोबर कोणासही घेतले नाही. लखनौचे तिकीट काढले, पण हरद्याचे पुढील टिमारणी स्टेशनवरील मंडळीत बातमी कळताच श्रींस तेथेच उतरून घेतले व हरद्यास बातमी कळवली. भाऊसाहेब वगैरे बरीच मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळीच तेथे गेली. त्याच गाडीने श्री महाराज पुढे जाणार होते. मंडळी दर्शन घेत होती. वेळ झाली व गाडी निघून गेली. मग तेथेच स्टेशनवर स्वयंपाक करून मंडळींनी श्रींसह भोजन केले. पण संध्याकाळी 25/10/1906 रोजी 5 गाडीने श्रींची स्वारी पुढे गेली. हरद्याहून गेलेली सर्व मंडळी दुःखित अंतःकरणाने परत आली. श्री महाराज केव्हा येतील याची वाट पाहत सर्व होते. पत्र नाही, केव्हा येतील याचा नेम नाही. श्री महाराज अत्यंत दयाळू यात शंकाच नाही. श्री महाराजांच्या शिवाय आपले जिणे व्यर्थ असे खरोखरच वाटणारे लोक होते. पुढे 22 दिवसांनी तारीख 14/11/1906 रोजी श्री महाराज नैमिषारण्यातून पहाटे प्रयागहून कलकत्ता मेलने एकाच संन्याशास घेऊन आले. पहाटेची वेळ होती. थंडी फारच पडलेली होती. आम्ही सर्वजण झोपी गेलो होतो. श्री महाराज आले अशी बातमी कळताच सर्व मंडळी धावतच श्रींचे दर्शनास गेली. श्री महाराज यावयाचे अगोदर 3-4 दिवस सुंदराताईला स्वप्न पडले होते की श्री महाराज एका संन्याशास घेऊन आले आहेत. तिने सर्वांस सांगितले होतेच. पुन्हा एकदा श्री महाराज काही मंडळींना बरोबर घेऊन श्री काशीस गेले असावे. ते परत तारीख 2/2/1907 आले. परिवार बराच बरोबर होता. श्री महाराज राम मंदिरात बसले असता टपालाने एक पत्र आले. त्यात आनंदसागर महाराजांनी देह ठेवल्याचा वृत्तांत होता. श्री महाराज पत्र वाचून एकदम म्हणाले, माझा उजवा हात गेला.
ते बहुतेक जानेवारी 1905 अखेर गेले असावेत. श्री आनंदसागर महाराज यांस मी 2-3 वेळा पाहिले. ते हरद्यास गुरुपौर्णिमेला व अगोदर गोंदवल्यासही आले होते. त्यांनी केलेली तपश्चर्या व त्यांची श्रींवर असलेली निष्ठा आम्ही ऐकून होतो. श्री महाराजांचे अत्यंत प्रेमाचे झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांच्या अस्थी घेऊन काही मंडळी हरद्यास आली. त्यांस श्री म्हणाले, येथेच असू द्यात, मीच बरोबर घेऊन जाईन. पण योग असा काही विचित्र होता की श्रींनी आपला देह 22/12/1913 ठेवला व श्रींच्या अस्थी घेऊन हरिपंत मास्तर प्रयागला जातेवेळी वाटेत हरद्यास उतरले. त्यावेळी त्यांचे ध्यानीमनीही नव्हते की आनंदसागर महाराजांच्या अस्थी तेथे ठेवलेल्या आहेत. तेथे गेल्यावर तेथील पुजारी महादेव भट यांचे बरोबर बोलत असता त्यांस आठवण झाली व झाडाखाली ठेवलेल्या श्री आनंदसागर महाराजांच्या अस्थी घेऊन ते पुढे गेले. अशा रूपाने श्री म्हणाले त्याप्रमाणे घडले. उपाय नाही. त्याचे नंतर आम्ही राहिलो म्हणून आठवले व लिहावे लागले. हे आमचे दुर्दैव होय. श्री महाराज पुन्हा वर लिहिलेल्या वेळी प्रयागला गेले तेव्हा त्यांचे बरोबर भाऊसाहेबही गेले होते. तेथे ते फार आजारी पडले. ताप येत होता. श्री महाराज म्हणत, काळजी घेणे जरूर आहे, नाहीतर हाताबाहेर जाईल. भाऊसाहेबांनाही खात्री वाटेना. त्यावेळी त्यांनी अण्णासाहेबांस फार प्रेमाने व कळकळीने पत्र लिहिले आहे. त्यांचे सहवासाबद्दल व मदतीबद्दल आनंद दाखवला आहे व पुन्हा भेट झाली तर सुदीन असे लिहिले आहे. पण श्रींचे छत्राखाली त्यांस भीती वाटली नाही. श्री महाराजांचे आशीर्वादाने आम्हास ते पुढे बरेच वर्ष लाभले. ही श्रींचीच कृपा होय. भाऊसाहेबांचे श्री अण्णासाहेब यांचे प्रेम अखंडितपणे शेवटपर्यंत टिकले. त्या दोघांमध्ये मतभेद झालेला मी कधीही पाहिला नाही. ते दोघेही धन्यच होत. पुढे हरद्यास प्लेग सुरू झाला. आम्हा सर्वांस श्रीरामाचे एक शेत 2-3 मैलावर होते. तेथे जाऊन राहण्यास श्रींनी सांगितले. काही दुसरी मंडळीही होती. काही दिवस श्री महाराज गावातच होते. नंतर त्या शेतावर झोपडीत राहावयास आले. तेथे स्वयंपाकघर तयार झाले. त्यातच निजण्याची सोय केली. इतकेच नव्हे तर अशा परिस्थितीत तेथे 7 लग्ने झाली. दोन्हीकडील मंडळी पत्राने अगर तारेने बोलावून घेऊन केली. सर्व गोष्टी श्रींच्या आज्ञेप्रमाणे चालत होत्या व त्यात सर्वांस समाधान होते. त्यातच बापू काकाचे लग्न फाल्गुन वद्य तारीख 1-3-1907 रोजी झाले. त्याचे लग्नाच्या दिवशीच सकाळी बडोद्याहून माझी बहीण सौ वेणुताई प्लेगने आजारी असल्याची तार आली. गडबड सुरू झाली. श्री महाराज म्हणत, लग्नाची घाई नाही, पुढे करू. भाऊसाहेब यांस विचारता ते म्हणाले, आपले आज्ञेप्रमाणे जसे करायचे तसे करावे. याच वेळी एक ज्योतिषी तेथे आला. त्याला श्रींनी विचारले, या वेळेवरून या मुलीस धोका आहे किंवा कसे? तो म्हणाला, वेळ बरी आहे, तिला बरे वाटेल, काळजी करण्याचे कारण नाही. श्री महाराजांनी सौबाईंस सांगितले की लग्नाची आजच घाई आहे असे नाही. अशा मनाचे स्थितीत कशाला करावे, पुढे पाहू. तुमचे काय म्हणणे आहे? त्या माऊलीनेही श्रींस सांगितले की आपले इच्छेप्रमाणे व्हावे हेच मला वाटते. तुम्ही उदास राहत नसाल व निशंकपणे करून घेत असाल तर करून घ्यावे असे श्री म्हणाले व कार्याला सुरुवात झाली. सौबाई सर्वात भाग घेत होती व बाहेरून तरी तिला आपल्या मुलीच्या आजारपणाचा विसर पडला असावा असे दिसत होते. निष्ठा काळजी मारते हे खरे आहे. लग्ने उरकली. सर्व आनंदात कार्य झाली. पुढे 4च दिवसांनी सौ वेणुताई गेल्याचे पत्र आले. भाऊसाहेबांची ती फार लाडकी होती. पण श्री भेटल्यावर त्यांचे प्रेम एके ठिकाणीच साठले व त्यातच त्यांचे कार्य झाले. माझे मनातून मागील हकीकत इतकी लांबलचक लिहिण्याचे नव्हते. पण भाऊसाहेबांनी अण्णासाहेबांस लिहिलेली पत्रे वाचाव्यास मिळाली व ती वाचताना श्रींची लीला, प्रेम व आपलेपणाची आठवण होऊन एवढे तरी लिहावे असे म्हणता म्हणता फारच लांबले. दुसरा दोष असे की मनात ठरवून ठेवलेलाच लिहिता आले नाही. याचे कारण कधीच सवय नाही. एक लिहिण्याचे राहिले की श्री महाराज एकाएकी नैमिषारण्यात गेले व नंतर 20-22 दिवसांनी परत आले. ते कशा करता गेले याचा उलगडा कोणासच होईना. पुढे बरेच दिवसांनी
म्हणण्यापेक्षा बरेच वर्षांनी श्रींची स्वारी गोंदवल्यास आमचे घरी फराळास बसली असताना म्हणाले की भाऊसाहेब, हरद्याहून मी नैमिषारण्यात गेलो होतो. त्याचे कारण मी शेवटचे पेशवे नानासाहेबांस वचन दिले होते की त्यांचे अंतकाळी त्यांस भेटेन. मी गेल्यावर थोड्याच दिवसात ते वारले. त्यावेळेला भाऊसाहेब व अण्णासाहेब जेवणास बसले होते व मी तेथे उभा होतो. हरद्या श्रींचा मुक्काम होता. त्यावेळी पुण्याचे नरसोपंत केळकर व त्यांचे वडील भानू, श्री चौडेबुवा वगैरे बरीच मंडळी येऊन गेली. श्रींचा मुक्काम हरद्यात सुमारे 1.5 वर्ष होता. एकदा एक वैद्य तेथे आला. त्याच्याजवळ बरीच झाडपाल्याची औषधे होती. श्रींनी काही घेतली व त्यात सापाचे आकाराची एक मुळी व काळा मणी घेऊन भाऊसाहेबांकडे ठेवण्यास दिला. आम्ही झोपडीत राहाव्यास गेल्यानंतर सुंदराताईस रात्री झोपल्यावर काहीतरी चावले. ती ओरडत उठली. काय चावले ते कळेना. औषध पाणी चालू झाले. त्यात श्री महाराज गोंदवल्यास गेलेले. इतक्यात श्रींनी दिलेल्या मुळीची व मण्याची आठवण झाली. मुळी उगाळून पोटात दिली व तो मणी जेथे चावले होते त्या जागेवर चिटकवला. दुसरे औषध पाणी करण्यासारखे काहीच नव्हते. सर्व मंडळी काळजीत होती. थोड्या वेळाने तो मणी चिटकवलेला होता तो सुटला व दुधात टाकल्यावर दूध काळे झाले. हळूहळू तिच्या वेदना कमी होऊन ती चांगली बरी झाली. अशा गोष्टी पावला गणित होत होत्या. पण श्रींनी त्यांना मुळीच महत्त्व दिले नाही. असले चमत्कार घडल्यावर श्रींनी त्याबद्दल कधीच काही बोलू नये व गोष्ट निघालीच तर श्री रामकृपेने झाले असे म्हणावे. माझे बाबतीत एक लिहिण्याचे राहिले. आम्ही सर्व श्री काशीहून परत आल्यावर श्री महाराजांनी आम्हा दोघांस खोलीत बोलवले. सर्व दारे व खिडक्या लावून घेतली. श्रींचे जवळ व एकांतात बसण्याचा कधीच प्रसंग नाही. आपणास मुद्दाम बोलावून घेतले याचा आनंद वाटला, पण त्याबरोबर भीतीही वाटत होती. श्रींनी अगदी प्रेमाने आम्हा दोघांस त्यांच्याजवळ बसवून घेतले. कसे वागावे ते काहीतरी सांगितले असावे. जवळच पाण्याचा तांब्या होता. त्यातील पाणी हातात घेण्यास सांगितले व दोघांनी मिळून 13 कोटीचा जप करावा म्हणून उदक सोडवले. आम्ही काही दिवस नेमाने बराच केला, पण एवढा झाला नाही हे निश्चित. श्रींनी त्याची आठवण जी दिनकरचे जन्माच्या वेळी करून दिली ती हकीकत पुढे येईल. तरी पण थोडे दिवस जोर यावायचा व पुढे गती मंद व्हायची. तो पुढे श्रींचेच कृपेने अगदी अलीकडे पुरा झाला. ही त्यांचीच कृपा, नाही तर शक्यच नव्हते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.